मित्रांनो, तुम्हाला सरकारी किंवा खाजगी कामासाठी तुमच्या जमिनीचा भूनकाशा बघायचा असेल, ते तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने अगदी सहज मोबाईलवरही बघू शकता। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलद्वारे आपल्या जमिनीचा भूनकाशा कसा काढायचा, PDF कसे डाउनलोड करायचं याबद्दल माहिती बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही अजूनही इन्फॉर्मर गुरु मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। जमिनीचा भूनकाशा बघण्यासाठी मोबाईलवर तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचे आहे। इथे सर्च बॉक्समध्ये तुम्हाला भूनकाशा असे लिहून सर्च करायचे आहे। सर्वात एक नंबर तुम्हाला एक लिंक दिसेल, mahabunakasha.mahabhumi.gov.in याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळून जाईल। यामध्ये तुम्हाला सर्वात वर 3 लाईन दिसेल डाव्या बाजूला, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यामध्ये स्टेटमध्ये ऑलरेडी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट असणार आहे। त्याखाली कॅटेगरीमध्ये रूरल म्हणजेच ग्रामीण आणि अर्बन म्हणजेच शहरी विभाग असतो। तुमचा जो विभाग असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। मी ग्रामीणसाठी म्हणजे रूरल सिलेक्ट केला आहे। त्याखाली तुम्हाला डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याखाली तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्याखाली तुमच्या विलेज म्हणजे तुमच्या गावाचे नाव इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे। खाली इथे सर्च प्लॉट नंबर, इथे तुम्हाला तुमचा सर्वे नंबर म्हणजेच गट नंबर टाईप करून सर्च या बटनवर क्लिक करायचे आहे। खाली प्लॉट इन्फो दिसेल, इथे सर्व माहिती व्यवस्थित बघून घ्यायची आहे आणि मॅप रिपोर्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर एक PDF ची लिंक येईल, त्यावर ओपन करायचे आहे। बघू शकता तुमचा भूनकाशा, तुमच्या जमिनीचा भूनकाशा PDF डाउनलोड झालेले आहे। इथे वर तुम्ही 3 डॉटवर क्लिक करून त्याला डाउनलोडही करू शकता किंवा कोणालाही सेंडही करू शकता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही माहिती आवश्यक वाटत असेल तर तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा।